काही दोघांच्या वेगळ्या पर्सनॅलिटीज कळल्यात का? काही नवीन गोष्टी कळल्यात का तुमच्या दोघांना एकमेकांबद्दल? तू सांग आता काय माझ्याबद्दल काय नवीन गोष्टी कळली? नवीन काय, रोज काहीतरी नवीनच असतं. पण ऍक्च्युअली नवीन असतं काय असं म्हणजे आम्ही खूपदा आम्ही पण गप्पा मारतो तेव्हा आम्ही बोलतो की आपलं काय दुसऱ्यांसारखं असं काही वे नाही आहे. म्हणजे आपण एकतर आम्ही खूप बिझी आहे, मी बिझी ती बिझी, त्यामुळे आम्ही काय असे भेटल्यानंतर उद्या तुझं काय आहे, माझं काय आहे, मी इथे येणार, मी इथे येणार, हेच डिस्कशन असतं. सो तसा आम्हाला खूप वेळ मिळत नाही. काही भांडण तर फार लांबची गोष्ट, आमच्यात वादविवाद नाही होत तसे. बिलीव्ह नाही होणार लोकांना, पण वादविवाद असतात आवरण्यावरनं पसाऱ्यावरनं, ते माझ्यामध्ये सगळ्यांच्याच घरी असतात. मी तिच्यावर ओरडत असतो कारण ती गाडीत खूप पसारा करते, ती माझ्यावर ओरडते कारण मी घरात खूप पसारा करतो. सो बेसिक मुद्द्यांवरती आमची भांडण. गाडीत पसारा करणं मोठं की घरात पसारा करणं मोठं? घरात पसारा करणं मोठं. नाही, माझ्यासाठी गाडीत, कारण मला गाडी खूप स्वच्छ लागते, तिला घर स्वच्छ लागतं. मला घर स्वच्छ लागतं, मला घर स्वच्छ. पण ह्याच्या खूप गोष्टी मला हा ना ऍक्च्युली असा नाहीये की दर दिवशी काहीतरी वेगळंच कळेल की बाबा ह्याच्याबद्दल. असे काही पर्सनॅलिटीज असतात बघ ज्या खूप गुपित असतात, म्हणजे ज्यांच्याबद्दल काही पटकन नाही कळत, तो तसा नाहीच आहे. जज नाही करू शकत. माझं डेली रुटीन त्याचं असं हे ओपन सेट आहे. हा, रुटीन इज सेट. म्हणजे तू ऍक्च्युली असं झोपेत उठून पण विचार अभिज्ञा कुठे मेहुल, हा तू इकडे असेल नाही तर इकडे असेल नाही तर इकडे असेल, एवढं सकाळी उठणं आणि जिमला जाणं. ही इज व्हेरी सिम्पल दॅट वे. तसं माझं खूप सिम्पल आहे. पण तो सिम्पल पण नाहीये. तो खूप तो दिसतो तसा अजिबात नाहीये. एकतर शांत नाही आहे. ओके. जर तुम्हाला असं वाटत असेल सगळ्यांना प्रेक्षकांना कॅमेरा बंद करा मी सांगतो की हा मी डॉमिनेटिंग आहे, तर तसं अजिबात नाही आहे. प्रेक्षकांना डॉमिनेटिंग तर मीच आहे, मी सांगतो, डिक्लेअर करतो. आणि आय थिंक डॉमिनेटिंग म्हणजे मला असं वाटतं ना की त्याची पर्सनॅलिटी उग्र आहे. आणि डॉमिनेटिंग इन द राईट सेन्स. म्हणजे काय होतं माहितीये, काही काही गोष्टींमध्ये ना मी खूप लॅक करते. म्हणजे इमोशनल बाब असू दे किंवा कन्फ्रंट करणं असू दे किंवा मुद्देसूद बोलणं असू दे, मी खूप लॅक करते. कारण मला ते नाही करता येत, मला ते जमत नाही. तेव्हा सर आमच्या पुढे असतात. आणि ज्या गोष्टींमध्ये मी कुठल्या गोष्टींमध्ये चांगली आहे नाही, तसं तू चांगली सगळीकडेच आहे, पण काही गोष्टी एखादा ती तेवढी प्रॅक्टिकल नाहीये जेवढा मी प्रॅक्टिकल आहे. ती थोडी इमोशनल साईडला आहे. थोडी नाही, खूप बरीच इमोशनल साईडला आहे. मी तेवढा इमोशनल साईडला नाहीये. तो मी आहे इमोशनल, पण मी माझे इमोशनल पहिलं प्रॅक्टिकल विचार करते, मग मी जास्त प्रॅक्टिकल आहे, मी जास्त ब्लंट आहे.